सरबत सेंटर गंगाराम सांडीम यांच्याकडून 250 रुपये. त्याचप्रमाणे मंगलमूर्ती आर्ट्स जितू चाळके यांच्याकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे उमरे हायस्कूलचे प्राध्यापक साबळे सर यांच्याकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे चेतन कांबळे व मुन्ना भिसे यांच्याकडून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी उत्कृष्ट टी शर्ट, तसेच DS स्पोर्ट्स व बबलू निमरे यांच्याकडून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल्स. त्यानंतर दिवाकर शिंगारे सर यांच्याकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे मनोहर आलिम सर त्यांच्याकडून 500 रुपये. तसेच राजेंद्र तोसकर यांच्याकडून 500 रुपये. भाऊ गांगण सर यांच्याकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे विलास भातडे यांच्याकडून 2000 रुपये. त्याचप्रमाणे राकेश शिंदे यांच्याकडून 1000 रुपये. तसेच साहिल फुटक यांच्याकडून 500 रुपये. संतोष भाटकर यांच्याकडून 1000 रुपये. तरी आलेल्या सर्व देणगीदारांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत या मेगा फायनल मित्रांनो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या सामने झाला पाहिजे मित्रांनो. रवळला स्पोर्ट्स हॅलो. त्याचप्रमाणे छगनगिरी रत्नागिरी यांच्याकडून 1001 रुपये. धन्यवाद. 1100 रुपये. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक आभार असतील. पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅचमध्ये. या मॅचसाठी नक्कीच समालोचक असतील ते म्हणजेच गुरुदास गोविलकर सर, सूरज सर, ऋतिक सर आणि मी स्वतः प्रसाद आलिम. पुन्हा एकदा पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. मेगा फायनल डे पहिला चेंडू असेल. सभी दर्शकों का फिर एक बार हार्दिक स्वागत. सभी मान्यवर का हार्दिक स्वागत. और चलते मैच की और जो पहली गेंद थी ऑफ साइड के बाहर की गेंद थी, उस गेंद को पॉइंट के सीमा रेखा के बाहर भेज दिया था. 4 रनों के लिए चौके के साथ शुरुआत हो चुकी है शिव स्पोर्ट्स की. फिर एक बार तैयार. इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे निशांत के लिए. निशांत ने इस बार सीधे बल्ले से खेल दिया. गेंद जा रहे सीमा रेखा की तरफ. मंदार गेंद को फील्ड कर रहे हैं लेकिन गेंद जा रहे सीमा रेखा के बाहर. एक टिप्पा खाने के बाद 4 रनों के लिए लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर शानदार स्ट्रोक खेला था लेफ्ट हैंड बल्लेबाज निशांत ने, जो कि पहले मुकाबले में वो थोड़े से फ्लॉप हुए थे, लेकिन उसके बाद जैसे जैसे मुकाबले आगे बढ़ते गए और उनके बल्लेबाजी की जरूरत थी उस वक्त वो अच्छी बल्लेबाजी कर रहे. पिछले मैच में उन्होंने इसके पहले मैच के उन्होंने जो मुकाबला किया था उसमें शानदार 20 रन बनाए थे. मैच ऑफ द मैच का पुरस्कार उनको मिला था. लेकिन इस मैच में तो लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके लगाकर एक शानदार शुरुआत करते हुए बल्लेबाज निशांत शिव स्पोर्ट्स के टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था. निशांत कप्तान इस टीम के स्वयं कप्तान ने बल्लेबाजी के लिए आते प्रारंभिक बल्लेबाजी. फिर एक बार तैयार हमसे दूर वाले शोर से गेंदबाजी करेंगे. इस ओवर में तीसरी बार उनकी एक गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उस गेंद को खेल दिया और गेंद आ रहे. फिर एक बार सीमा रेखा के बाहर लगातार 3 गेंदों के ऊपर 3 चौके लगाकर आपने इरादे स्पष्ट किए. जानते हैं कि मैच है, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. फाइनल ट्रॉफी जीतने के लिए मैच जीतना है तो निश्चित रूप से करिश्मा करना होगा, जादुई बल्लेबाजी करनी, आतशी बल्लेबाजी करनी होगी. जैसे ही देखा तीनों ही गेंदें ऑफ साइड के बाहर थी. खूबसूरत तरीके से गेंद को खेला था. 2 बाउंड्री तो उन्होंने ऑफ साइड की तरफ खेली थी, पॉइंट की तरफ. एक विनंती आहे बघा, जे ऋषिकेश जे लाईनवरती होते त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाहेर बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. थोडंसं बाहेर बसायचं आहे प्लीज. कृपया एक अंतिम सामना आहे, आपला सपोर्ट असू द्या. विनंती असेल तुम्हाला सर्वांना की आपण थोडंसं बाहेर बसावं आणि ते हा सामना बघायचा आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा बोलणार आहोत गुरु सर. अच्छी गेंदबाजी करते हुए दिखा थे हमसे दूर वाले शोर से गेंदबाजी उनकी. इस ओवर में चौथी गेंद करेंगे. स्ट्राइक करेंगे निशांत. विकेट कीपर निश्चित रूप से रोहन चालके के रूप में 9 खिलाड़ी सीमा रेखा के जो कि सर्कल के अंदर है. 30 यार्ड का सर्कल है. एक ही ओवर का सर्कल रहेगा. इस बार फुल टॉस गेंद थी. फिर एक बार गेंद को उठाकर खेल दिया और गेंद फिर एक बार जा रहे पॉइंट सीमा के बाहर. 4 रनों के लिए लगातार बैक टू बैक 4 चौके बल्ले से निकलते हुए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इरादे उन्होंने स्पष्ट किया कि टॉस जीता. हर संभव उन्होंने प्रयास किया था टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का और बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी. पहले 4 गेंदों के ऊपर 4 चौके लगाकर अपने इरादे स्पष्ट किए. बहुत ही बेहतरीन शुरुआत, आक्रामक शुरुआत करते हुए निशांत इस पारी में. और राजेंद्र तोस्कर की तरफ से निशांत को इस बल्लेबाजी के लिए 100 रुपए का इनाम कमेंट्री बॉक्स में पहुंच चुका है. दर्शक इनाम भी देते हैं, तालियां बजाकर सराहना भी करते हैं, प्रोत्साहन देते हैं. इस बीच इस ओवर की 5वीं गेंद पटकी हुई गेंद थी, उस गेंद को उठाकर खेल दिया लेकिन गेंद जाएगी डिक्लेरेशन बॉक्स में. नहीं, 1 रन से नहीं रोक पाएंगे. इस 1 रन के साथ रन संख्या पहुंची 15 पर. पहली ओवर की 5 गेंदें हो चुके, सॉरी 17 रन हो चुके हैं पहली ओवर की. साईदीप
साईदीप कांबळे अच्छे गेंदबाज थे, हालांकि उनके जो पिताजी थे वो हमारे खास स्नेही है, मित्र है हमारे। उनका ये बेटा है, बहुत ही अच्छी गेंदबाजी, लेकिन इस वक्त वो थोड़े से ऑप्शन के बाहर भटक चुके थे। इस बार भी गेंद को उन्होंने शॉट की थी और उठाकर खेल दिया डिक्लेरेशन बॉक्स में। 1 रन मिलेगा इस 1 रन के साथ। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद शिव स्पोर्ट्स टीम का स्कोर है टॉस जीतने के बाद 18 रन। खूबसूरत शुरुआत करते हुए दिखाई दे रहे। और क्या प्रसाद, आपको लगेगा कि ये जो मुकाबला अंतिम मुकाबला है तो कितने रन बन सकते हैं? 4 ओवर का मुकाबला है तो पहले ओवर में 18 रन तो जरूर बन चुके हैं। तो क्या आपका अनुमान है कि आने वाले 3 ओवर में कितने रन बन सकते हैं यहाँ? नक्कीच जर का विचार केला तर इथे षटक क्रमांक पहिलेच संपले आणि 18 धावा इथे फलकावरती लागल्यात। नक्कीच धावा खर्च जरूर झाल्यात, पण परंतु मला वाटतं जर का 50 धावा झाला तरी देखील कमी असतील, कारण की समोर संघामध्ये रोहन चाळके सारखा खेळाडू आहे, मंदार सारखा खेळाडू आहे, कुंदर सारखा खेळाडू आहे। हे तिन्ही फलंदाज खूप फॉर्म मध्ये आहेत। 50 धावा देखील आपल्याला नक्कीच खूप कमी असे वाटतील असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र एक चांगला फॉर्म मध्ये आहे, जो अजून देखील एकदा देखील हरला नाहीये या स्पर्धेमध्ये। असा संघ श्री रवळनाथ स्पोर्ट चांगली कामगिरी करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। धन्यवाद। देखा जाए तो आनंद फुटक जिन्होंने कि इस टूर्नामेंट में पूरी तरह से अपनी गेंदबाजी की छाप छोड़ी है, वो गेंदबाज है, लेग स्पिन है, नेचुरल लेग स्पिन उनका गेंद होती हुई दिखाई देती है। लेकिन श्रेयस एक अच्छे बल्लेबाज है, चतुर बल्लेबाज है कि जानते हैं लेग स्पिन होगी तो शायद देखेंगे कि पहली गेंद किस अंदाज से वो कितना स्पिन मिलता है, कितना टर्न मिलता है, उसके बाद वो घुमाव देखेंगे और उसके बाद वो खेलेंगे। जानते हैं कि ये पहली गेंद थी, नीचे से शॉर्ट गेंद थी, थोड़ी सी धीमी गति गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया डिक्लेरेशन बॉक्स में। 1 रन मिलेगा श्रेयस को। इस 1 रन के साथ रन संख्या पहुंची 19 पर। और इस गेंदबाज के ऊपर अगर 6 या 8 रन भी बनते हैं तो मेरे ख्याल से एक अच्छा स्कोर हो सकता है। उसके बाद और 2 गेंदबाज मिलेंगे बल्लेबाजी करते वक्त, तो इस वक्त वो रुककर बल्लेबाजी करेंगे, खास जोखिम भरा स्ट्रोक नहीं खेलेंगे, क्योंकि जानते हैं कि सबसे बेहतरीन टूर्नामेंट के इस गेंदबाज को देखा जा रहा है। तो इनकी ये गेंद इस बार हल्के हाथों से ढकेल दिया है। देखते हैं कितने बनते हैं। आशुतोष गोयलकर ने उस गेंद को फील्ड किया, लेकिन 1 रन से नहीं रोक पाएंगे। दोनों ही बल्लेबाज अपना शोर बदल चुके थे। अंपायर का फैसला था और 9 एक अतिरिक्त गेंद फेंकनी होगी और इस 1 रन, इस 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 2 अंकों से बढ़ता हुआ 21 रन। 21 स्कोर हो चुका है, जबकि टॉस जीता पहले शिव स्पोर्ट्स से, महत्वपूर्ण टॉस जीता। महत्वपूर्ण टॉस जीता था और बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में काफी खूबसूरत बल्लेबाजी की थी। उसके बाद सोच समझकर बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रही भरत आलिम, जो कि हमारे मित्र, इनका भी स्वागत है कमेंट्री बॉक्स में। फिर एक बार तैयार आनंद फुटक। अब लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए मौका रहेगा उनकी, और ये गेंद जो लेग स्पिन है उनके लिए ऑफ स्पिन गेंद बनेगी और खेलने का फायदा हो सकता है स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर की तरफ से। तो देखना है कि उनकी ये शॉर्ट गेंद, और इस बार खेल उठाकर खेल दिया, गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ, या गेंद को कैच किया जा रहा है। इसी के साथ ये कैच ड्रॉप हो चुके हैं और गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। ये जीवनदान मिलेगा निशांत को, और निश्चित रूप से अच्छे मैच में सबसे बेहतरीन मुकाबले में ऐसी कैचेस ड्रॉप नहीं कर सकते आप। ये इतनी अच्छी बल्लेबाजी हो रही है, आप मौके दे रहे बार बार, तो ये कैच ड्रॉप आसान सा कैच था स्क्वायर लेग सीमा रेखा पर। ये गलतियां प्रसाद कैसे लगेगी? ये गलतियां कितनी महंगी पड़ सकती है, खास करके ये जो रवळनाथ स्पोर्ट्स है उनके लिए? नक्कीच जर का विचार केला निशांत कांबळे हा खूप शांत राहिला होता 2 सामन्यांमध्ये, परंतु त्याने मागच्या मॅच मध्ये आणि आताच्या मॅच मध्ये जर का विचार केला तर आतापर्यंत त्याने 4 चौकार नक्कीच लगावले गेले त्याच्या माध्यमातून। तो स्वतः वैयक्तिक 7 चेंडू आणि 22 वरती खेळतोय, खूप चांगली कमाल करतोय। नक्कीच जर का विचार केला तर झेल ड्रॉप झाल्यानंतर आता मला वाटतं तो नक्कीच तो चांगली खेळी करेल असं मात्र वाटतंय। आपकी इससे फाइनल मुकाबले अपने कैचेस नहीं ड्रॉप कर सकते, अपना जो फील्ड का स्तर है उच्चतम होना चाहिए। और इस बीच आगे आकर उस गेंद को खेल दिया, देखते हैं कितने बनते। पहले रन काफी तेज, दूसरे के लिए पलटेंगे, श्रेयस काफी चतुर है और रनिंग बिटवीन विकेट उनकी बहुत ही जबरदस्त है। रनिंग बिटवीन विकेट और चालकेवाड़ी के जो बिलोंग करते सभी खिलाड़ी, उनकी रनिंग बिटवीन विकेट बहुत ही खूबसूरत रहते हैं। जैसे कि विशाल और श्रेयस शिवनर की तरफ से ओपन करने के लिए आते हैं, खूबसूरत बल्लेबाजी वो करते हैं और रनिंग बिटवीन विकेट उनकी बहुत ही तारीफ करने वाली है। और ये देखते हुए 2 रन निकाले, जो गेंदबाज अच्छे गेंदबाज थे उनके ऊपर अटैकिंग बल्लेबाजी करते हुए दिखाई दे निशांत। 2 रन के साथ स्कोर पहुंचा 27 रन स्कोर हो चुका है। इस ओवर की अगली गेंद इस बार आगे जाकर खेलने का प्रयास किया था, लेकिन तो थोड़ा सा अपना जो हाथ था उन्होंने खींचा तो थोड़ा सा पीछे, थोड़ी सी धीमी गति गेंद की थी और निशान समझ नहीं पाए थे, टाइमिंग नहीं हुई थी। गेंद सीधी विकेट कीपर रोहन के दस्तारों में। दर्शक भारी मात्रा से मैच को देखने के लिए आ चुके हैं, जानते हैं कि टीके प्रीमियर लीग का ये पहला सीजन है और पहले सीजन का ये अंतिम मुकाबला चल रहा है। शिव स्पोर्ट्स के टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया और निशान अपने निजी स्कोर 23 पर बल्लेबाजी करते, जिसमें 5 चौके शामिल। इस बार आगे आकर खेलने का प्रयास कर रहे थे और इस बार उन्होंने तो अपनी जो उनका सिर था वो काफी नीचे झुका था, गेंद की तरफ उन्होंने देखा नहीं था।
गेंद की रफ्तार को नहीं समझ पा रहे, परख नहीं पा रहे और लगातार 2 गेंदें उन्होंने डॉट किए। श्रेयस उनके साथ बातचीत करेंगे क्योंकि अच्छा टारगेट अपने बनाना है तो निश्चित रूप से आने वाले ओवर में अच्छी बल्लेबाजी करनी है और देखना होगा कि गेंदबाज क्या रणनीति के साथ, क्या गेंदबाज की सोच है और गेंदबाज को माइंड को आप अगर पढ़ते हैं वहां से और समझते तो आप निश्चित रूप से अच्छे बल्लेबाज बन सकते हैं। गेंदबाज के माइंड में क्या चलता है ये बल्लेबाज को समझना चाहिए कि ये गेंदबाज क्या करने वाला है, क्या अगली गेंद ये क्या करेगा, क्या शॉर्ट पिच करेगा, क्या ओवर पिच करेगा। इस बीच इस ओवर की आखिरी गेंद और इस बार अच्छी गेंद थी, फिर एक बार लगातार बैक टू बैक 3 गेंदें डॉट होती हुई इसी के साथ ओवर नंबर 2 यहाँ समाप्त होता है। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर है 27 रन। मेरे साथ बहुत सारे कमेंटेटर्स यहाँ पहुंच चुके हैं जिसमें कि दीपेश रहेंगे, सूरज रहेंगे, प्रसाद स्वयं अच्छे कमेंटेटर्स हैं। मैं विनती करूंगा कि प्रसाद से कि आप भी इसके बाद जो 2 रहेंगे उसका आप आंखों देखा हाल सुनाएंगे। नक्कीच तोपर्यंत आपण एक बोलूयात सुमधुर संगीत डीजे मास्टर बोलूयात। डीजे मास्टर आपण आपलं गाणं लावायचं आहे। नक्कीच धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा, बिनबाद 27। की जर का विचार केला तर मित्रांनो षटक क्रमांक दुसरे इथे मात्र समाप्त झाले। 2 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली म्हणजेच बिनबाद 27 धावा। आता मात्र पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड सांभाळतील स्वतः संघनायक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव असेल श्रेयस कांबळे। आपल्याला नक्कीच स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय जसं की पाहायला गेलं तर कुंदन कांबळे आता मात्र षटक क्रमांक 3 कडून दाखल झालाय। आतापर्यंत धावा खूप खर्च केल्या गेलेत परंतु आनंद नाही इथे मात्र नक्कीच रोख केले। पुन्हा एकदा नेक्स्ट पहिला चेंडू असेल चेंडू फेकला गेलाय इथे मात्र चेंडू फटका चांगला आहे। उगाच काय घडतंय इथे मात्र पाहिला गेलं तरी धाव मिळाली आहे। दुसरा धावचा प्रयत्न होईल का परंतु नाही आहे। नक्कीच पाहिला गेलं तरी ते एकच धाव मिळती आहे। नक्कीच अभि भातडी तिथे होता, चांगली फिल्डिंग केली अभि याने आणि इथे मात्र चेंडू आणून दिलाय बॉलरच्या हातामध्ये। तो दरम्यान एक धाव चोरली गेली आहे। एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावते जाऊन पोहोचते तब्बल 28 या धावसंख्येवरती। नक्कीच जर का श्रेयस कांबळे आणि षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी मुन्ना बिसे यांच्याकडून 100 बक्षीस झालंय। पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅचच्या दिशेने कुंदन कांबळे इथे मात्र आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळेल। आता मात्र सामना करेल स्ट्रायकिंग एंड वरती असताना पाहायला मिळतोय निशांत आलिम जो मात्र चांगली बॅटिंग करताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बघणार आहोत काय होतंय इथे मात्र पाहायला गेलं तर कुंदन कांबळेचा नेक्स्ट चेंडू असेल, नेक्स्ट बॉल असेल, सामना करेल निशांत कांबळे, निशांत आलिम इथे मात्र मोठा फटका लगावलाय परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे कारण की नैसर्गिक अडथळा जरूर आहे परंतु एकच धाव मिळते परंतु फटका प्रॉपर होता। एकच धाव मिळाली आहे एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 29 धाव। मित्रांनो आपण बघतोय षटक क्रमांक 3 चालू असताना या वेळेला मात्र निशांतची बॅट आग ओकताना पाहायला मिळते। वैयक्तिक तो मला वाटतं 4 चौकावरती खेळताना पाहायला मिळतोय निशांत आलिम एक मोठं नाव कांबळेवाडी या वाडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आता मात्र दाखल होतोय। पहिल्या 2 सामन्यामध्ये खूप शांत होता परंतु आता मात्र त्याची बॅट आपल्याला आगोगताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा निशांत आलिम आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळेल, सामना करेल, बघूयात काय होतंय। मोठा शॉट येतो मात्र येतो हे मात्र बघण्यासारखं असेल। कुंदन कांबळे हा देखील आयकॉन खेळाडू आहे परंतु पाहायला गेलं तर जर का विचार केला तर या सामन्यामध्ये जितकी धाव संख्या होईल तितकी कमी आहे कारण की दोन्ही संघामध्ये आपल्याला चांगले खेळाडू पाहायला मिळतात। जर का विचार केला तर पुन्हा एकदा बघूयात नेक्स्ट चेंडू असेल, पुढचा बॉल चेंडू फेकला गेलाय इथे मात्र पुन्हा एकदा काय इथे मात्र अपील चालू आहे परंतु इथे मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले आणि इथे वाईटचा इशारा पंचांच्या आपल्याला माध्यमातून पाहायला मिळतोय। एक अवंत रूपाने धाव मिळते क्रिकेटच्या पटलावरचा पंचांनी नियम क्रमांक 23 वापरलाय, वाईटचा इशारा दिलाय, वाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते। धावसंख्या आपण बघतोय 30 धावा, 30 लॉस ऑफ 0 विकेट्स, 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, कुंदन कांबळे कुठेतरी दडपणाखाली आलाय, नक्कीच चांगले फटकाची करतो तो म्हणजे निशांत आलिम, चेंडू फेकला गेलाय इथे फुल टॉस होता त्याला फुल टॉल करू शकत नाहीयेत, जेल होईल का परंतु नाहीये, चेंडू पडला नो मॅच लँड मध्ये। तत्पर पाहायला गेलं तर 2 धावा इथे मात्र मिळतात परंतु मला वाटतं इथे पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा। मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू निशांत आलिम ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत मला वाटतं 5वा चौकार असेल निशांतच्या बॅटमधून येणारा आणि या चौकाराने धावसंख्या झाली ती म्हणजेच
पुन्हा एकदा बघत काय होतंय. निशांत आलिम कमाल करतोय, धमाल करतोय, मजा करतोय आपल्या बॅटिंग मध्ये, दाखवून देतोय मी एक चांगला खेळाडू आहे. थोडासा फॉर्म मध्ये झगड होता परंतु आता मात्र चांगला आपल्याला फॉर्म मिळालाय, सेट झालाय. पुन्हा एकदा कुंदन कांबळे नेक्स्ट बॉल असेल, यावेळेला सामना करेल निशांत आलिम. चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र खराब चेंडू इथे मात्र फेकला गेलाय, परंतु मला वाटतं इथे चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड दिशेने, परंतु इथे मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांचा. 1+1 वाईट +1 असे एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 36 धावा 36. खूप आपल्याला खराब बॉलिंग करताना पाहायला मिळतो हा संघ श्री रवळनाथ स्पोर्ट्स संघ. नक्कीच पहिल्या गेले तर चांगले बॉलर मी विनंती करतोय की टेमेगावचे माजी सरपंच संदीप साळवी यांनी कॉमेडी बॉक्स यायचं आहे, त्याचप्रमाणे आमचे मित्र पप्या साळवी यांनी सुद्धा कॉमेडी बॉक्स यायचं आहे. आपण दोघांच विनंती आहे, कॉमेडी बॉक्स मध्ये मॅचचा आनंद घ्या. नक्कीच पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅचच्या दिशेने. निशांत आलिम आणि निशांत आलिम इथे मात्र आगोगताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, कुंदन कांबळे हा देखील चांगला खेळाडू आहे, परंतु इथे मात्र मोठा फटका लगवायचा प्रयत्न केलाय. आता मात्र झेलचा प्रयत्न होईल का? इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. मोठं जीवनदान मिळतंय, कोणाला मिळतंय तर निशांतला मिळतंय. मित्रांनो 2 धावा इथे मात्र पूर्णपणे पार केल्या आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. जाऊन म्हणजे तब्बल 38 या धावसंख्येवरती. नक्कीच निशांत आलिम वैयक्तिक मला वाटतं 6 चौकाराने तो खेळतोय, चांगली खेळी करतोय. वैयक्तिक 14 चेंडू आणि 14 चेंडू आणि 31 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगली पारी इथे मात्र तो आपल्याला रेखाटताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नक्कीच पाहायला गेलं तर कुंदन कांबळे हा देखील एक चांगला बॉलर आहे, परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल. नक्कीच पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर इथे 1 धाव नक्कीच मिळू शकते. 1 धाव मिळाली आहे, त्या दरम्यान पुन्हा एकदा इथे 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा. नक्कीच आपल्याला या स्पर्धेसाठी नक्कीच चांगला प्रेक्षक वगैरे नक्कीच पाहायला मिळतोय. प्रेक्षक नक्कीच पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना देखील आपण पाहायला गेलं तर खूप इथे आपल्याला रसिक प्रेक्षक पाहायला मिळते. त्याच्याकडे कॅमेरा जाऊ द्यात स्पॉन्सर. हा एक बॉल होऊ दे. पुन्हा एकदा बोलूयात नेक्स्ट चेंडू असेल. नक्कीच पाहायला गेलं तर हजारोंची गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिक यांचं देखील स्वागत असेल. पुन्हा एकदा बोलूयात नेक्स्ट बॉल. इथे मात्र नक्कीच श्रेयस कांबळेने फटका लगवला गेला. 1 धाव मिळते. दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे मात्र चितेच्या चपळाईने पूर्ण केल्यात. वाघाची दौड आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये निशांत आणि श्रेयसच्या माध्यमातून. तत्दरम्यान षटक क्रमांक 3 इथे मात्र संपले आणि 3 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली आहे 41 धावा. आता मात्र येणारे चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 6. तत्दरम्यान तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण जर पाहायला गेलं तर सगळीकडे आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. इथे आपण कॉमेंट्री बॉक्स वरती आता फोकस आलाय. नक्कीच इथे सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. ज्या मला दर्दी रसिक आपल्याला पाहायला मिळतात सर्वचे इथे आपले हार्दिक स्वागत असतील. धावसंख्या झाली आहे 41 धावा. नक्कीच इथे चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जर का विचार केला तर आता मात्र या पहिल्या इनिंगच्या पाहायला गेलं तर अखेरचं 1 षटक बाकी असेल. आतापर्यंत 3 षटकं फेकले गेले. 3 षटकांमध्ये धावा खर्च केला त्या म्हणजे 41 विदाउट लॉस असेल. 10 विकेट त्यांच्या हातामध्ये अजून देखील आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. निशांत हा वैयक्तिक 15 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतोय, तर श्रेयस हा वैयक्तिक 4 चेंडू आणि 5 धावांवरती खेळतोय. नक्कीच निशांत आलिम एक मोठं नाव. जर श्रेयस कांबळे आणि 3 चेंडू 3 षटकार लगावले तर कल्पेश चाळके यांच्याकडून 200 रुपये बक्षीस येत आहे. पुन्हा एकदा बोलणार आहोत. बघूयात काय होतंय यावेळेला. निशांत आलिम 50 लगावतोय का हे देखील बघण्यासारखं असेल, कारण की या स्पर्धेमध्ये एकही 50 झाली नाहीये. मला वाटतं आता होण्याची शक्यता खूप असेल, कारण की निशांत आलिम इथे मात्र आग उगताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर वाईटचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1 अवंत धाव मिळते. धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 42 धावा. पुन्हा एकदा सौरभच्या प्रत्येक विकेटसाठी अनिकेत पवार यांच्याकडून 100 बक्षीस आले. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. इथे मात्र पहिला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच एक चांगला फेस केला जातो. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. इथे मात्र 1च धाव मिळते. 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 43 या धावसंख्येवरती. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. सौरभसाठी बक्षीस येत आहे. प्रत्येक विकेटसाठी अनिकेत पवार यांच्याकडून 100 रुपये बक्षीस येत आहे. पुन्हा एकदा बघूयात नेक्स्ट बॉल असेल. श्रेयस कांबळेसाठी इथे माझं बक्षीस असेल. कल्पेश चाळके यांच्याकडून लगातार 3 षटकांसाठी बक्षीस येत आहे कल्पेश चाळके यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बोलणार आहोत. नेक्स्ट चेंडू असेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ चाळके चेंडू फेकला गेला. इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. झेलचा प्रयत्न होईल का? इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर काय तर इथे मात्र चेंडूला पांडव दिलाय. चेंडू चाललाय दणदण करत चौकारासाठी.
4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचली तब्बल 47 या धावसंख्येवरती. नक्कीच इथे मात्र चांगला इथे मात्र आपल्याला फटका पाहायला मिळालाय. नक्कीच पुन्हा एकदा श्रेयस कांबळे ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील काही चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल श्रेयस कांबळेसाठी चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लगावला गेलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र मला वाटतं षटकाराचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. श्रेयस कांबळेसाठी नक्कीच इथे 3 षटकाराला बक्षीस येतंय. कल्पेश चाळके यांच्याकडून 200 बक्षीस झालंय. नक्कीच इथे मात्र 1 षटकार लगावलाय. आता 2 षटकार इथे मात्र लगावले गेले तर नक्कीच बक्षीस जिंकू शकतात. परंतु आता मात्र या षटकाराने धावसंख्या झाली ती म्हणजेच 53 धावा. 53 मित्रांनो 50 क्रॉस झाला आहे. नक्कीच पाहायला गेलं तर श्रेयस कांबळे इथे आपल्याला आगोगताना पाहायला मिळतोय. आता मात्र अंतिमचे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 3 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. सौरभ चाळकेवरती कुठेतरी आपल्याला आक्रमण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पूर्णपणे दबावाखाली आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सौरभ चाळके. आता मात्र कुठेतरी षटकार लगावल्या गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला दबावामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो असाच असतो. नक्कीच एका वेळेला नक्कीच दबाव आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार पाहायला मिळतो. आतापर्यंत धावसंख्या म्हणजे 54 धावा. पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लगावला गेला. श्रेयस कांबळेच्या बॅट मधून येणारा दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस कांबळे ऑन फायर. नक्कीच इथे मात्र 2 फटके लगावले गेलेत. अजून जर का 1 फटका लगावला गेला तर कल्पेश चाळके यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आपल्याला इथे आलंय. बघूयात काय होतंय. षटकारांची हॅट्रिक होते का. नक्कीच थँक्यू डीजे. पाहायला गेलं तर इथे धावसंख्या झाली ती म्हणजेच 60 धावा. बघूयात श्रेयस कांबळे षटकारांची हॅट्रिक होईल का हे मात्र बघण्यासारखं असेल. बॅटल चांगला आहे. बघूयात काय होतंय. पुढचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे परंतु या वेळेला फटका जरूर बसला. 1 धाव मिळते. दुसरा द्यायचा प्रयत्न होईल का परंतु मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. सॉरी इथे मात्र झेल पकडला गेला आहे. नक्कीच एक चांगली पारी खेळली आहे मित्रांनो. पारी जर का आवडली असेल तर जोरदार टाळ्या. नक्कीच मित्रांनो चांगली इथे मात्र पारी खेळली आहे श्रेयसच्या माध्यमातून. वैयक्तिक मला वाटतं तो 6 चेंडू आणि 15 धावांची खेळी केली आहे. त्याचप्रमाणे जर का विचार केला तर निशांत हा 16 चेंडू आणि 33 धावांवरती खेळतोय. श्रेयस हा 8 चेंडू आणि 21 धावांवरती खेळताना पाहायला मिळाला होता परंतु माघारी परत आहे. आता मात्र अंतिमचा 1 चेंडू असेल. सामना करेल मुन्ना गोविलकर. बघूयात काय होतंय. हा देखील मित्रांनो फॉर्म मध्ये आहे. फलंदाज सेट झालेला आहे. मागच्या मॅचमध्ये पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू अंतिम चेंडू आहे परंतु इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका. इथे मात्र खराब फिल्डिंग झाली आहे बंदार यांच्याकडून. 2 धावा मिळतात. फेकी केली जाते. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. 3रा द्यायचा प्रयत्न केला जातोय का परंतु नाहीये. मला वाटतं 2च धावा मिळतील. 2 धावांच्या माध्यमातून इथे मात्र इनिंगची अखेरी होती आहे. 4 षटके इथे मात्र संपतात. 4 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावांचा डोंगर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 4 षटकं संपली. धावसंख्या झाली आहे 62 धावा आणि 63 धावांचे इथे आपल्याला टोटल आव्हान पाहायला मिळतंय. नक्कीच जर का विचार केला तर सामना मित्रांनो चांगला होणार आहे यात काही शंका नाही. कारण की रोहन चाळके सारखा खेळाडू आहे. मंदार सारखा खेळाडू आहे. कुंदन सारखा खेळाडू आहे. आशुतोष सारखा खेळाडू आपल्याला त्या संघामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एक रोमांचकारक सामना होईल यात काही शंका नाही. कुठे जाऊ नका. बघत राहा TPL चा थरार. TK प्रीमियर लीग 2025 चा थरार पर्व 1. मुन्ना बिसे यांच्याकडून बक्षीस आलं होतं ते म्हणजेच श्रेयस कांबळेला या मॅच नंतर आपण घेऊन जायचंय. नक्कीच प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं होतं. त्यांनी जीपे केलेत श्रेयस कांबळेला. जीपेच्या मधून ते बक्षीस दिलं आहे.
त्याचप्रमाणे सौरभ चाळके देखील साठी बक्षीस जे लागलं होतं ते म्हणजे प्रत्येक विकेटसाठी त्यांनी 1 विकेट घेतली होती, त्याच्यासाठी बक्षीस आलं ते म्हणजे अनिकेत पवार यांच्याकडून 100 रुपये आमच्याकडे जमा झाले, त्याने देखील नंतर घेऊन जायचंय. त्या दरम्यान पुन्हा एकदा पळणार आहोत मित्रांनो. पुन्हा एकदा जर का बघत असाल तर आपण मित्रांनो बघतोय या स्पर्धेचा अंतिम सामना TK प्रीमियर लीग 2025 हा थरार आपल्या भेटीला आलाय. क्रिकेटचा महारण संग्राम आपण बघतोय, आजमावतोय. नक्कीच पाहायला गेलं तर अंतिम सामना मेगा फायनल डेचा सामना इथे रंगताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत पाहिला गेलं तर इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. शिव स्पोर्ट्स या संघाने कमाल धमाल केली आहे. नक्कीच पहिल्या 4 षटकांमध्ये 62 धावा जमवल्यात आणि 63 धावांचं टार्गेट ठेवलं. त्यामध्ये वैयक्तिक मला वाटतं श्रेयस कांबळे हा 21 धावांवरती खेळताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर निशांत आलिम हा वैयक्तिक मला वाटतं 15 चेंडू आणि 32 धावांवरची खेळी त्याने एक बहारदार खेळी केली होती. नक्कीच आता मात्र त्याच खेळीमुळे इथे मात्र संघ येऊन ठेपलाय 62 धावांवरती. परंतु नक्कीच मित्रांनो सामना मोठा होणार आहे, कारण की समोर संघामध्ये आपल्याला रोहन चाळके पाहायला मिळणार आहे, मंदार शिंदे पाहायला मिळणार आहे, कुंदन कांबळे पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपल्याला चांगले बॅट्समन पाहायला मिळतील, कारण की जर का विचार केला तर या स्पर्धेचा जो उत्कृष्ट स्कोर होता तो मागच्या मॅच मध्ये होता, तो म्हणजे रवळनाथ स्पोर्ट्स संघाचा. त्याने देखील 70 धावा त्याने जमवल्या होत्या असा संघ आहे. जो आता बॅटिंग करणारा संघ असेल त्यांनी मागच्या मॅच मध्ये त्यांच्या आधीच्या मॅच मध्ये. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. निश्चित रूप से मैच देखा जाए तो टॉस जीता पहले इस फाइनल मुकाबले का निशांत आलिम ने टॉस जीता. शिव स्पोर्ट्स के कप्तान ने उन्होंने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का उन्होंने फैसला किया और क्या खूबसूरत उन्होंने फैसला किया था. अपने बल्लेबाजी के ऊपर उनका विश्वास था. उन्होंने आखिरी वक्त में बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए 15 गेंदों का सामना किया, 32 रन बनाकर नॉट आउट रहे. उनका साथ निभाया था श्रेयस ने, उनके जो आइकॉन खिलाड़ी थे उन्होंने भी अच्छी विकेट, पहली विकेट के लिए साझेदारी बहुत ही बढ़िया रची थी. और उसके बाद विशाल टारगेट है 62 रन जीतने के लिए. 63 रन का टारगेट, यानी कि हर ओवर में कम से कम 16 रन ये मुकाबला जीतने के लिए बनाने होंगे. 16 रन का रिक्वायर्ड रन रेट इस मैदान के ऊपर तो दिखाई नहीं दे रहा है अभी तक चेस होते हुए, लेकिन ये मैच है, अंतिम मुकाबला है, सबसे बेहतरीन मुकाबला होने की अटकलें बांधी जा रही थी. मैंने जब दर्शकों से घूम रहा था तो निश्चित दर्शक कह रहे थे कि ये मुकाबला, अंतिम मुकाबला बहुत ही रोमांचकारी होगा और वैसा ही कुछ दिखाई दे. पहले पारी में निर्धारित 4 ओवर में क्या खूबसूरत बल्लेबाजी की थी. 1 विकेट के नुकसान पर 62 रन जीतने के लिए 63 रन का टारगेट. उसका पीछा करते हुए कुंदन पहुंच चुके स्ट्राइक पर, नॉट स्ट्राइक पर एक है. मंदार लगभग शाम का वक्त हो चुका है. सूरज, अगर आकाश में 2 विकेट निकले तो उनको प्रसाद बर्मे की तरफ से 500 रुपए का इनाम कमेंट्री बॉक्स में जारी हो चुका है. अब देखा जाए तो क्लाइमेट देखा जाए तो निश्चित रूप से हवा में नमी आप महसूस कर सकते हैं. और ये इस ओवर की पहली गेंद पटकी हुई गेंद थी, उस गेंद को उछाल कर खेल दिया है. गेंद के कैच के नीचे आते हुए इसी के साथ ये कैच लपक रहा है. यही कुछ फासला होता है कि क्या खूबसूरत होती है गेंदबाजी और उतनी अच्छी फील्ड की है तुषार ने. और पहली गेंद के ऊपर पहले विकेट की पतझड़ होती हुई दिखाई दे रही है. कुंदन कामले जो अच्छे फॉर्म में चल रहे थे वो आउट होकर पहले वापस डग लेके वापस आते 0 पर. ये पहले विकेट की पतन हो चुके हैं. विजय इस वक्त जो बल्लेबाजी के चल रहे रोहन चाल के मैदान के ऊपर, उनके ऊपर पूरी जिम्मेदारी है फाइनल ट्रॉफी जिताने के लिए. अगर अच्छी बल्लेबाजी करनी तो इसी बल्लेबाज को आखिरी गेंद तक रुककर बल्लेबाजी करनी हुई. खराब गेंदों का इंतजार करना होगा. तैयार आकाश इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे. हमसे दूर वाले शोर से दौड़ना शुरू किया. उनकी गेंद पटकी हुई गेंद थी, उस गेंद को पॉइंट की तरफ खेल दिया अच्छी फील्ड करते हुए. और जैसे कि जानते हैं कि टारगेट अच्छा बनने के बाद क्या होता है, जो हौसला काफी बुलंद होता है और यही कुछ दिखाई दे रहा है. काफी गलतियां की थी रवलनाथ स्पोर्ट्स के खिलाड़ियों ने, कैचेस ड्रॉप किए थे निशांत के. और टारगेट उनके पास बहुत ही बड़ा है, लंबा है, विशाल टारगेट इस मैदान के ऊपर. और इस मैदान के ऊपर देखा जाए शाम के वक्त इतना टारगेट चेस नहीं होता है, लेकिन रोहन चाल के मंदार है, अभी आशुतोष को भी आना है. तो अच्छे बल्लेबाजी निश्चित रूप से, लेकिन देखना होगा कौन से बल्लेबाज अपने इस नाम के ऊपर खड़े उतरते जो कि अच्छे बल्लेबाज है, दोनों ही बल्लेबाज. और लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए मौका रहेगा, देखते हैं क्या करेंगे इस गेंद के ऊपर. इस ओवर की तीसरी गेंद मंदार के लिए निकल पड़े
और इस बार उठाकर खेल दिया और गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ और ये गेंद जाएगी एक टप्पा खाने के बाद 4 रनों के लिए। तमतम होता है पहला चौका, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद 4 रन। डीसी भेटते ती मंदार शिंदेच्या माध्यमातून इथे मात्र 4 धावा नक्कीच काढल्यात। 4 धावेच्या माध्यमातून मात्र धाव संख्या पोहोचते ती 5 धावा। तुषार फुटक आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मंदार शिंदेसाठी शॉर्ट पिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवलाय। पाहूया इथे मात्र सुंदर असा जेट टिपला श्रेयस कांबळे यांनी। खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल। ये क्या देख रहे हैं कि आपकी दोनों टीमों का अगर देखा जाए फासला तो ये फासला है, उन्होंने आसान से कैच ड्रॉप किया और ये बल्लेबाज ये जो खिलाड़ी है वो क्या खूबसूरत कैच लपकी थी, काफी लंबी दौड़ लगाई थी। हालांकि 1, 2 और तीसरे प्रयत्न में उनका एक कैच लिया था और यही कुछ फासला रहता है। और इस कैच के लिए 500 रुपए का इनाम, 2 विकेट के लिए 500 रुपए का इनाम कमेंट्री बॉक्स में पहुंच चुका है आकाश के लिए। थांबणं खूप गरजेचं होतं, कारण लक्ष मोठं होतं, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या संघाला। आता मात्र मैदानात दाखल झाला एक अष्टपैलू खेळाडू आशू। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो। फायनलचा सामना आहे, लक्ष मोठं आहे। इथे मात्र आशूची बॅट बोलावीच लागेल, कारण त्याच्याकडून मोठे फटकेबाजी मारायची क्षमता आहे। पाहूया एक गोलंदाजीचा भार सांभाळतोय तुम्हाला वाटतंय आकाश आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन जातोय, मला वाटतं आशूसाठी। पाहूया सुंदरचा चेंडू टाकला, इतका मोठा फटका होता। इथे मात्र सुंदरचा चेंडूचा प्रयत्न केला होता, मात्र जर का अजून एक विकेट काढली आकाश पिटकने तर प्रसाद बनबे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस झाले। अजून एका विकेटसाठी प्रसाद बनबे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस होते। खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय। इथे मात्र स्पोर्टच्या खेळाडूकडून चांगला प्रयत्न केला होता। पुन्हा एकदा आकाश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन रोहन चाकेसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहूया। रोहन चाके एक आयकॉन खेळाडू, इथे मात्र हलकासा कट केलाय रोहन चाके आणि एका धावावर समाधान मानतोय। एका धावेच्या मात्र धावसंख्येत मात्र भर पडली, धावसंख्या पोहोचते ती मला वाटतंय 7 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7। पहले ओवर के समाप्ति के बाद 7 रन बच चुके। 2 महत्वपूर्ण बल्लेबाज टॉप ऑर्डर के दोनों ही बल्लेबाज इस वक्त पहले में जा चुके हैं। दबाव जो रहता है ना, इतना विशाल टारगेट है, इतना लंबा टारगेट जो चेस करना पड़ता है, उस वक्त क्या होता है कि कभी कभी बल्लेबाज है ना अपना जो रन बनाने का जो उनका इरादा होता है ना, वो किसी भी गेंद के ऊपर अपना बल्ला चलाते हैं। उसका क्या होता है कि नतीजा रन नहीं बनते, विकेट फेंकते हैं। तो अभी रोहन चालके जी अच्छी सोच है उनकी कि आखिरी गेंद के ऊपर उन्होंने रन सिंगल ले उसका हाई करने का प्रयास किया। और बल्लेबाज अभी भी मैदान पर है, तो निश्चित रूप से मैच में वापसी हो सकती है इस वक्त रवलनाथ स्पोर्ट्स की, क्योंकि अच्छे बल्लेबाज है और गुच्छे में छक्के लगाते हैं। छक्के लगाने में जब लगते हैं तो गुच्छे में छक्के लगाते हैं, तो उनके बल्लेबाजों की जरूरत है यहाँ, क्योंकि टारगेट बहुत ही लंबा है। पहले ओवर में 7 रन बन चुके, 63 रनों की जरूरत है। 7 रन बन चुके और पहली ओवर का खेल समाप्त हो चुका। सबसे बेहतरीन गेंदबाजी इस वक्त श्रेयस गेंदबाजी के लिए आते हुए दिखाई दे रहे हैं। रोहन चाके जर षटकाची हॅट्रिक केली तर तुषार चाके याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। पाहूया त्याचा लाभ घेतो का पाहूया। आता मात्र संघाकडून षटक घेऊन आलाय तो श्रेयस कांबळे। पाहूया त्याच्या समोर एक धडाकेबाज नामवंत खेळाडू, रत्नागिरीमध्ये मोठं नाव रोहन चाके। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते ते रोहन चाकेच्या बॅट मधून। पाहूया श्रेयस कांबळे, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोहन चाकेचा, मात्र डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी। श्रेयस कांबळे ना चतुर गेंदबाज है, उनको जानते हैं गति कभी कभी ना वो कम करते हैं, ज्यादा करते हैं। उससे क्या होता है कि बल्लेबाज तो डबल माइंड रहते हैं कि क्या गेंद करेंगे, क्या गेंद को घुमाव लाएंगे, क्या सीधी गेंद फेंकेंगे, क्या बाउंसर लगाएंगे, या ऐसे गेंदबाजी के उनके पास सभी अस्त्र रहते हैं गेंदबाजी करते हैं। सबसे बेहतरीन गेंदबाज है मेरे ख्याल से ये आइकॉन खिलाड़ी है ना, ये बहुत बढ़िया आइकॉन खिलाड़ी है। उनके दम पर अभी तक मैच पर फाइनल तक आती हुई दिखाई दे रही है। फिर एक बार तैयार श्रेयस इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे रोहन के लिए। इस ओवर की दूसरी गेंद पटकी हुई गेंद रोहन ने उछालकर खेल दिया। देखते हैं कितने स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद जाती हुई 1 रन जरूर बनेगा और शायद खराब थ्रो किया है वहां।
थ्रो काफी खराब किया, 2 रन मिलेंगे रोहन को, 2 रनों के साथ रोहन ने भी अपना खाता शुरू किया है। हालांकि इसके पहले भी उन्होंने सिंगल रन बनाया था। तो रोहन को मौका है, गेंदे कम है, रन ज्यादा बनाने, उतना ज्यादा वक्त नहीं लग सकते सेटल बनने के लिए। हर गेंद के ऊपर चौका है छक्का लगाना चाहिए, नहीं तो मैच आगे जाकर रन रेट काफी बढ़ेगा तो मैच मुश्किल में पड़ सकते हैं, क्योंकि 2 खिलाड़ी उनके आउट हो चुके हैं। अभी ये आखिरी 2 बल्लेबाजी सबसे बेहतरीन बल्लेबाजी, उसके बाद थोड़ी सी टेल अंडर बल्लेबाजी चलेगी। तो देखना है कि श्रेयस इस ओवर में अगली बार गेंदबाजी करेंगे। शिवनरी चालकोर स्पॉन्सर इस टूर्नामेंट का ये पहला साल है। इस बार विकेटों को उखाड़ती हुई नीचे रहती हुई दोहरा उछाला, मैंने कहा था कि चतुर गेंदबाजी कभी-कभी उछाल लेते गेंदें, कभी-कभी नीचे रहती है, कभी-कभी धीमी गति की गेंद रहती है, उसका समझ नहीं पाए थे रोहन, और विकेट की पतन हो चुकी है। लगातार पारी दरमियान रवलनाथ स्पोर्ट्स फुटकवाड़ी की रन करती पारी है, लगातार विकेट गिरते हुए दिखा, दबाव झेल नहीं पा रहे, दबाव को महसूस कर रहे थे, उनके दिखाई दे रहा दबाव उनको, कि जानते हैं कि 62 रन यानी कि 63 रन बनाने थे, 3 विकेट पहले वो वापस जा चुके हैं। तो क्या लगता है सूरज आपको कि मैच अब एक चीज की तरफ झुकेगा? मॅच मध्ये रोहन चाके खूप मैदानात थांबणं गरजेचं होतं, कारण त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या संघाला रोहन चाकेकडून. आता मात्र मैदानात दाखल झालाय सौरभ चाके. पाहूया मॅच ही कुठेही वळू शकते. गुरुदादा तुम्हाला आशू बद्दल काय वाटतं? आशु भी अच्छे बल्लेबाज, लेकिन क्या देखा जाए तो दो मुकाबले चले थे, आशु को ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला था। तो अभी जाके उनके पास मौका जरूर है अपने टीम के लिए हीरो बनने का, एक अच्छे छक्के लगाकर जल्द से जल्द मैच को आगे बढ़ाकर रन रेट काफी कम करने का, क्योंकि छक्के से ही मैच आ सकता है, सिंगल रन डबल रन से मैच नहीं आएगा। नए बल्लेबाज बन चुके हैं सौरभ, अच्छी गेंदबाजी करते हुए श्रेयस, हौसले काफी बुलंद है, सभी खिलाड़ी तालियां बजाकर हौसला बढ़ाते हुए दिखाई दे रहे हैं। शिव स्पोर्ट्स के टॉस जीता था पहले, और टॉस जीतकर खूबसूरत फैसला किया कि हम पहले बल्लेबाजी करेंगे, क्योंकि जानते हैं इस मैदान के ऊपर शाम के वक्त पीछा करना, टारगेट को पीछा करना कभी-कभी संकट में पड़ता है। तो ये जानते हैं पहले टॉस जीता, निशांत ने बल्लेबाजी करने का फैसला किया, अच्छी बल्लेबाजी की, अब गेंदबाजी अच्छी चल रही। श्रेयस फिर एक 22 ओवर की अगली गेंद इस बार खेल दिया, हाथ में सीधा खेल दिया, और इसी के साथ ये भी विकेट और विकेट लगातार विकेट गिरते हुए दिखाई दे रही। कोई बल्लेबाज अभी तक छक्का नहीं लगा पा रहे। इसी के साथ ओवर की समाप्ति, और दूसरे ओवर की समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर है डीजे एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 10. स्कोर पहुंचा है 10 रन. दूसरी ओवर का खेल आरंभ है. आखिरी गेंद रहेगी, हालांकि अंपायर ने ओवर डिक्लेयर किया था, लेकिन यहाँ से जो मैच रेफरी थे उन्होंने कहा कि आखिरी गेंद शिल्लक है, शेष है. तो इस बीच फिर एक बार गेंदबाजी करने के लिए आएंगे, इसलिए स्ट्राइक पर रहेंगे. आखिरी गेंद शेष. फिर एक बार तैयार श्रेयस गेंदबाजी मार्ग पर. साईदीप कांबळे बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर है. आशुतोष को ज्यादा मौका नहीं मिल रहा है. दूसरी ओवर की अंतिम गेंद है. दूसरी ओवर की अंतिम गेंद पर निश्चित रूप से साईदीप अच्छा प्रयास करेंगे, लेकिन 10 रन बन चुके. अभी भी यहाँ से काफी रन बनाने हैं. लगभग 53 रन यहाँ से बनाने होंगे, और गेंदें रहेंगी सिर्फ 13 गेंदें, और 53 रनों का लक्ष्य रहेगा. लेकिन नामुमकिन टारगेट इस वक्त दिखाई दे रहा है. शिव स्पोर्ट्स ने टॉस जीता है अंतिम मुकाबले में, जो कि टीके प्रीमियर लीग के रूप में खेला जा रहा है टूर्नामेंट सीजन पहले. मैं आप सभी दर्शकों का, सभी मान्यों का फिर एक बार हार्दिक स्वागत. फिर एक बार इस ओवर की आखिरी गेंद इस बार अच्छे से खेल दिया है. अच्छी फील्ड है, एक ही रन मिलेगा. इस एक रन के साथ स्कोर पहुंचा 11 रन. ओवर की समाप्ति 2 की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 11 रन. सूरज जब टॉस जीता निशांत ने, उन्होंने बल्लेबाजी करने का फैसला किया था, और गेंदबाजी के लिए जब आए थे यहाँ जो रवलनाथ स्पोर्ट्स के गेंदबाज, उन्होंने क्या गलतियां की कि बार-बार लगातार उन्होंने गेंदें फुल टॉस की थी, कैचेस ड्रॉप किए. नतीजा उनको भुगतना पड़ा कि टारगेट उनके सामने विशाल टारगेट रह चुका था. उसका पीछा करते हुए काफी दबाव में उन्होंने बल्लेबाजी की. तो आपको क्या लगता है कि टारगेट कितना कम चाहिए था ये मैच में? मला वाटतंय गुरुदादा टार्गेट तर मला वाटतंय 40 आसपास असता तर या मॅचला चांगलाच मजा रंग आला असता. नक्कीच जर कॅच ड्रॉप झाला नसता तर एवढा स्कोर वाढलाच नसता. आता मात्र
धावा झाल्या असतील, मला वाटतं संघाची धावसंख्या झाली असतील 11 धावा। अब जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। 12 गेंदें शेष है, 12 गेंद से 52 रनों की जरूरत है। उछाल कर खेल दिया, 1 रन मिलेगा। डिलेशन बॉक्स में गेंद जाती हुई अब मैच पर पकड़ बनाते हुए दिखाई दे रहे शिव स्पोर्ट्स। उनके जो संघ मालिक है, टीम ओनर है, स्वयं टीम में शामिल है प्रमोद शिंगारी, और उन्होंने बातचीत की थी सभी बल्लेबाजों के साथ, सभी खिलाड़ियों के साथ कि अच्छा परफॉर्मेंस करेंगे। आखिरी मैच है, अंतिम मैच है, और काफी अच्छी गेंदबाजी भी उनकी थी, बल्लेबाजी भी अच्छी थी। लेकिन जो कैच ड्रॉप हुए पहले ओवर में, जो स्क्वायर लेग सीमा रेखा पर कैच ड्रॉप हुआ था निशांत का, लगभग उसको उस वक्त टीम का स्कोर 16 था। उसके बाद और एक निशांत का कैच ड्रॉप हुआ था, तो लगातार कैच ड्रॉप तुषार इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे। हालांकि अपने फॉलो थ्रू में थोड़े से छूटते हुए दिखाई दे रहे हैं। काफी लंबी दौड़ वो लगाते तुषार। कुंभी चषक जो हुआ था वो भी उसमें उभरते हुए गेंदबाज थे, वहां उन्होंने खूबसूरत बल्लेबाजी की थी। तो बल्लेबाजी की बात देखी जाए तो मैंने बल्लेबाजी देखी है, काफी अच्छी बल्लेबाजी, लेकिन जो नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है उनके पास मौका नहीं मिल रहा है ज्यादा स्ट्राइक लेने का, और एक ही रन मिलेगा इस दरमियानी सेगमेंट के साथ। रन संख्या पहुंची 1 अंक से बढ़ती हुई 13 पर। अब जाके स्ट्राइक पर है आशुतोष गोविलकर, एक अच्छे बल्लेबाज है, ज्यादा मौका नहीं मिला है बल्लेबाजी का, लेकिन इस वक्त तो पहले ओवर में आए थे बल्लेबाजी के लिए, लेकिन अभी तक ज्यादा गेंदें नहीं खेले। तो देखना होगा कि क्या छक्के लगाकर अपने जो दर्शक रहते, सपोर्टर रहते जो रवन्ना स्पोर्ट्स के, उनका क्या मनोरंजन करते हैं, नहीं देखना होगा इस ओवर की अगली गेंद। इस बार अच्छी गेंदबाजी करते हुए, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, और जब एक गेंदबाज अच्छी गेंदबाजी करता है उसके बाद दूसरा गेंदबाज अच्छी गेंदबाजी करता है तो एक अच्छा प्लेटफॉर्म रहता है गेंदबाजी का। और वही दिखाई दे रहा है कि तीनों ही गेंदबाज खूबसूरत गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। लगातार डॉट गेंदें निकालते हुए, कोई शॉर्ट पिच गेंदें नहीं, कोई ओवर पिच गेंदें नहीं, विकेटों के ऊपर सीधी गेंद, कोई रूम नहीं बल्लेबाज के हाथ में की छक्के चौके लगाने का। तो इस बार भी आशुतोष भी फुल टॉस गेंद के ऊपर चूके और रन होने का मौका हो सकता है अगर सीधा थ्रो लगाते तो। पराग कामने फील्ड कर रहे थे, 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ रन संख्या पहुंची 14 पर, और मैच ऐसा लग रहा था कि रोमांचकारी होगा, बड़ा द्वंद होगा। दोनों टीमें काफी हद तक अच्छी टीमें थी, और ये रवन्ना स्पोर्ट्स तो टूर्नामेंट में अभिजीत टीम थी, कभी मैच नहीं हारी थी, और फाइनल मुकाबले में उनसे गलतियां हुई थी। इस बीच इस ओवर की अगली गेंद उठाकर खेल दिया है, कैच होने की संभावना, कैच करने के प्रमोद सिंगार है, और कोई गलती नहीं की। हालांकि बार-बार गलतियां करते थे, लेकिन इस मैच में ये भी कैच को लपक लिया। सभी खिलाड़ी कैच को लपकते हुए दिखाई दे रहे हैं। आता मात्र मैदानात दाखल झालाय तो म्हणजे सोहम साळके। पाहूया तुषार आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन सोहम साळकेसाठी, इथे मात्र सुंदर असा चेंडू होता, मात्र पंच आमच्याकडे वळताना दिसतंय, आणि वाईटचा इशारा। एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली, धावसंख्या होती 15 धावा। तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर, इथे मात्र तुषार एक उगवता सितारा आपल्याला गोलंदाजीचा भार सांभाळताना पाहायला दिसतोय या मैदानावरती। फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला भेटतोय तुषार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सोहम साळकेसाठी, इथे मात्र मोठा फटका मारलाय सोहम साळकेने। पाहूया एक धाव नक्कीच पूर्ण केले, आपलं खातं खोललंय, आणि संघाची धावसंख्या मात्र वाढवली। धावसंख्या झाली ती 16 धावा, आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय धावसंख्या झाली ती 16 धावा। आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक, पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय। मैच इस वक्त जीत चुके पूरी तरह से। औपचारिकता बाकी 6 गेंदें शेष रहेंगी। रन तो कितने आप सभी अंदाज लगा सकते हैं कि 16 रन बन चुके, 63 रन का टारगेट है। मैच एक तरफा होता हुआ दिखाई दे रहा है। प्रमोद सिंगार स्वयं ओनर है टीम के, वो गेंदबाजी के लिए आ रहे हैं। पिछले मैच में उनको मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था, वही गेंदबाजी इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए गेंद को खेल दिया है। देखते हैं कितने में इस गेंद के ऊपर डिक्लेयर रन नहीं है, 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 17 रन। टॉस जीता, और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था निशांत आलिम ने, और पहले बल्लेबाजी करते हुए 15 गेंदों का सामना किया, 32 रन बनाए। हॅलो जर सोहम साळकेने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस झालंय तुषार साळकेकडून। इस बीच इस ओवर की दूसरी गेंद आशुतोष के लिए, आशुतोष ने उठाकर खेल दिया और लंबा छक्का जाएगा ये। अच्छे बल्लेबाज है, लेकिन आखिरी गेंद के ऊपर ये आखिरी ओवर में छक्का लगाया उन्होंने, एक मात्र छक्का आशुतोष के बल्ले से। हालांकि ज्यादा मौका नहीं मिला था उनको बल्लेबाजी करने का।
ते 2 विकेट जर काढल्या तर वैभव साळवे यांच्याकडे 500 रुपयाचे बक्षीस. इथे मात्र खरोखरच एक विकेट काढलेली आहे. इथे मात्र आशू माघारी पाठवलंय प्रमोद शिंदे. आता मात्र एक विकेट अजून काढली तर 500 रुपयाचे बक्षीस झाले त्यांच्यासाठी. खरोखरच सुंदरची गोलंदाजी पाहायला भेटते ती प्रमोद शिंदे माध्यमातून सभा संघ मालक आहेत. संघ मला काय आधी त्यांनी एक विकेट घेतली, त्यांना 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. संध्याकाळी ते पार्टी करतात, त्यांना उपयोगी पडतील पैसे, कारण त्यांना अतिशय खर्च करतात ते. प्रत्येक वेळेस त्यांचा संघ प्रत्येक ठिकाणी खेळतो. आता कुणबी चषकामध्ये संघ जाईल. त्यानंतर हा संघ जो प्रमोद शिंगारे हा मात्र खेळाडू आहे, अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याबरोबर तो सर्वांना घेऊन संघ आणि तो गेल्या वर्षी गुहागरला पण गेला होता खेळायला सगळ्या खेळाडूंना घेऊन. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व प्रमोद शिंगारे पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातील. त्यांचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू. धाव काही मिळत नाही, धाव थांबलेले 23. एक मात्र षटकार खेचला होता तो आशुतोष गोविलकर यांनी. अंतिम सामन्यात शिव स्पोर्ट्स आणि रवळना स्पोर्ट्स मध्ये दोन्ही संघादरम्यान अतिशय चांगली लढत होण्याची शक्यता होती, परंतु नक्कीच सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी केली ती शिव स्पोर्ट्सच्या सर्वच खेळाडूंनी. आणि हा मात्र चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. 55 इशारा तो वाईड. अतिशय धावसंख्या झाली ती 24. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रमोद शिंगारे अजून एक जर विकेट त्यांनी घेतली त्यांना बक्षीस आहे. अजून एक विकेट घेतली आणि यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, तिथं एकच धाव त्याला मिळते. धावसंख्या झाली 1 ने वाढते. धावसंख्या झाली 26. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल प्रमोद शिंगारे याच्या षटकामधील आणि स्ट्राईकला आलाय तर सोम चाके त्याला बक्षीस झालंय. जर षटकार मारला तर तुषार चाके कडून 500 रुपयाचं बक्षीस झालंय. प्रमोद शिंगारे आपल्या षटकात शेवटचा चेंडू घेऊन जातोय. सोम चाकेला इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इसी के साथ ये मैच और ये टूर्नामेंट जीत चुकी है पूरी तरह से शिव स्पोर्ट्स के ओनर प्रमोद शिंगारे और उनके कप्तान निशान आलिम ने बहुत अच्छी सोच मीटिंग की थी, उनका साथ निभाया था. श्रेयस कांबळे ने, मुन्ना गोविलकर जैसे अच्छे खिलाड़ियों ने और ये ट्रॉफी जीती और पहले ट्रॉफी का मानकरी जो रहते वो रहे शिव स्पोर्ट्स. चाहे बल्लेबाजी हो चाहे फील्ड हो, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी की थी. वेल डन. थैंक यू.